गुळवणी महाराजांकडे मी पहिल्यांदा गेलो. गुळवणी महाराजांकडे मी 1966च्या सुमाराला गेलो. काय विचारायचं ते मी म्हटलं आपल्याला दत्तात्रेयांची भेट झालेली आहे. टेंबे स्वामींनी दत्तात्रेय स्वरूपात त्यांना भेट दिली. तर म्हटलं तशी भेट मला आपण देऊ शकाल का? तुम्ही असं करा, 1 महिन्याने माझ्याकडे या, पहाटेच्या वेळेला तुम्हाला दीक्षा देतो. त्याला मी 1 महिन्याने पुन्हा पत्र पाठवलं, मी ह्या दिवशी येतो आहे म्हणून. त्यांचं काय उत्तराची वाट पाहिली नाही आणि मी गेलो, कारण ते दीक्षा देतच असत दररोज. अंघोळ केली सकाळी 6 वाजता तिथे थंड पाण्याने, तिथेच आश्रमात, आणि वरती एक पंचा नेसून बसायचं अशी सिस्टीम होती तिथे. एका मोठा हॉल होता. महाराज आले आणि म्हणाले डोळे झाकायचे, आणि समोर उभे राहिलं. त्यांनी मला डोळे झाकून इथे टाळव्यावर असा हात ठेवला आणि काहीतरी दत्तात्रेयांचा मंत्र पुटपुटला. नंतर त्यांनी इथे 2-3दा असं काहीतरी केलं, इथे असं केलं, असं बेंबीकडे हात लावला, छातीला हात लावला. 6:30 वाजले होते. मी डोळे झाकले आणि 1-2 हे सगळं झाल्यानंतर आणि 2 मिनिटांनी पुन्हा येऊन तसे असं केलं, असं हात ठेवला वगैरे वगैरे, डोळे उघड म्हणाले. म्हटलं एका क्षणात डोळे उघड म्हणतात, झाक म्हणतात. किती वाजले बघितले का? 10 वाजले होते. बापरे. हे जे पहिली जी आहे ना, ही माझी पहिली अनुभूती, जागृती अनुभूती, की काहीही शरीरात क्रिया नाही, आजूबाजूचे हे सगळं चाललेल्याचा भान नाही. संपूर्ण इतका मी शांत झालो होतो, कुठलाही हे नाही, आणि पूर्णपणे एकदम शांती, आनंद मनामध्ये असा भरलेला आहे. अशा स्थितीत मी बसलो होतो. 3.5 तास. 3.5 तास, करेक्ट 10, 6:30 ते 10.